बदलापूरची घटना ताजीच असताना बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे। त्याच अनुषंगानं सध्या माजलगावमध्ये कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी कडकडीत बंदचं आयोजन केलेलं आहे। 27 तारखेला ही घटना घडली होती, मात्र 8 ते 10 दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी कसलीच कारवाई केली नाही। त्यामुळे संतप्त नागरिक असतील, संतप्त इथल्या सामाजिक संघटना असतील, त्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि माजलगाव बंदचं आज आवाहन करण्यात आलेलं आहे। मी माजलगावमधल्या या मुख्य बाजारपेठेत आहे। ही बाजारपेठ म्हणल्यानंतर एरवी वर्दळीचा हा रस्ता राहायचा, मुख्य बाजारपेठ ही आहे। मात्र आज जर बघितलं तर सकाळपासूनच या परिसरामध्ये शुकशुकाट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। सर्व व्यापाऱ्यांनी जे बंद आहे ते बंद जे आहे चोखपणे पाळून एका पद्धतीनं त्या चिमुरडीला न्याय मिळावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। पोलीस या घटनेमध्ये कुठंतरी दिरंगाई करतात असा आरोप जो आहे माजलगावचे नागरिक यांनी यावेळी केलेले आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो सकाळी 7 वाजल्यापासूनच बंद ठेवण्यात आलेला आहे। शाळा असतील, महाविद्यालय असतील, फक्त जे निकडीची ज्या गरजेच्या ज्या काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या जर सोडल्या तर पूर्णपणे माजलगाव शहर हे बंद आहे। आज सकाळपासूनच या शहर बंदला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळपर्यंत पूर्णपणे शहर बंद होणार आहे। जोपर्यंत आरोपीला कडक शासन होणार नाही तोपर्यंत हा बंद मागे घेणार नाही असा जो पवित्रा आहे माजलगावकरांनी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन निलेश गरुडसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।